नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मोहन बोळकुंटार, IPL बायोलॉजिकल प्रतिनिधी। तर आज आपण एका टरबूज क्षेत्रात आलेलो आहोत, जे की या क्षेत्रामध्ये IPL बायोलॉजिकलचे प्रोडक्ट्स लागवडीपासून म्हणजे सीड लागवडीपासून तर आज हार्वेस्टिंग पर्यंत ज्या ज्या पद्धतीमध्ये जे प्रोडक्ट्स हवे आहेत त्या पद्धतीमध्ये संपूर्ण IPL बायोलॉजिकल केअर टेकिंग घेऊन या भाऊंचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे। भाऊंचं नाव आहे प्रवीण भाऊ देशेट्टीवार। नमस्कार भाऊ। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर शेतकऱ्यांना सांगा। नमस्कार, मी प्रवीण देशेट्टीवार, माझं गाव खैरगाव देशमुख आणि मोबाईल क्रमांक आणि माझा मोबाईल नंबर आहे 77 41 86 35 63 आणि माझा हा जवळपास 1 एकर लागवड केलेला आहे टरबूज। आणि हा टरबूज लागवड केल्यानंतर जसं IPLचे साहेब आलेले आहे आपल्या प्लॉटवर आणि IPLचे साहेब आल्यानंतर मी नाही का मला ड्रिंचिंगचं आणि काय काय स्प्रे घ्यायचे ते सांगितले आणि माझं प्लॉटमध्ये आतापर्यंत बुरी आणि दावणी आलेली नाही आणि ते काय काय घेतलं ते तुम्हाला सांगतो सर। पहिलं बेसा डोसमध्ये आहे ना ग्रिपिन घेतलेलं आहे आणि पहिली फवारणीमध्ये आणि वॅम HD घेतलं आणि 5G आणि फॉस्फेटिया आणि दुसरे ड्रिंचिंग बायोआर आणि बॅक टू बाय आणि फवारणीमध्ये धावणीसाठी आणि मिल डाऊनसाठी बॅक्टर वाईप घेतलेला आहे आणि सर तिसऱ्या फवारणीसाठी झिंक बॅक्टेरिया, पोटॅशियम बॅक्टेरिया आणि 5G अशा प्रकारे मी घेतलेले आहे सरनं सांगितलं त्याप्रमाणे आणि हा प्लॉट अशा पद्धतीने आहे। तर आपल्यासोबत टरबूज उत्पादक शेतकरी तसेच कृषी केंद्र संचालक, समृद्धी कृषी केंद्राचे संचालक आपल्यासोबत आहे आणि उत्कृष्ट दर्जाची शेती आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावणारे येथील शिक्षक म्हणजेच कोपुलवार सर आपल्यासोबत आहे। तर त्यांना पण या प्लॉटच्या निरीक्षणासाठी आज आपण इथे बोलावलेलो आहोत। तर सर, तुम्हाला काय वाटते की आज 22/12/2024चा प्लॉट आहे, हा परिपूर्ण जवळपास 88 दिवस कंप्लीट झालेले आहे या प्लॉटला। या प्लॉटमध्ये आतापर्यंत बी ग्रीनरी टिकून आहे, तर कोणत्याही प्रकारचे डिसेस दिसत नाही। तर काय वाटते प्रोडक्टबद्दल आणि प्रोडक्टचा अनुभव तुमच्या मते? जवळपास 88 दिवस झालेले आहे या कलिंगडाला आणि साईज पण चांगली आलेली आहे। जवळपास आता 3 ते 4 दिवसात हा प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आहे आणि फळंसुद्धा परिपक्व झालेला आहे। जेव्हा शेवटपर्यंत कलिंगडाचा प्लॉट हिरवा जेव्हा असते तेव्हा अतिशय उच्च दर्जाचं उत्पादन मिळते। निश्चितच या सर्व प्रोडक्टमुळे या प्लॉटमध्ये जे शेवटच्या क्षणी डाऊनी वगैरे सारखे रोग येतात ते इथे दिसत नाही आहे। त्यामुळे कलिंगडाची वाढ आणि त्याची साईजसुद्धा अतिशय चांगली आलेली इथं पाहिल्यानंतर दिसत आहे। आणि जर का सर डिसेसचं जर का आपण विश्वासात घेतलं, डिसेस पाहतो म्हटलं, तर जे वापर न केलेले आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये आम्ही जाऊन पाहणी केली त्या क्षेत्राची, तर ते भरपूर सारे असे प्लॉट म्हणजे कमी कालावधीत बसलेले आहेत। तर IPL बायोलॉजिकलनं डेव्हलप केलेला हा जो प्लॉट आहे, तर याच्यामध्ये इतर काही शेतकऱ्यांना म्हणजे तो प्रोडक्ट न भेटला म्हणजे फक्त झिंक बॅक्टेरिया आणि पोटॅशचा बॅक्टेरिया ह्या 2 प्रोडक्टपासून बाकीचे लोक वंचित आहे। हे आम्ही परिपूर्ण याला म्हणजे सोडलेलं आहे, म्हणजे शेवटच्या आमच्या शेड्यूलच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यांना आम्ही शेड्यूल दिलेलं आहे। तर प्रोडक्टबद्दल लोकांना काय सांगू शकता सर तुम्ही? निश्चितच ह्या तंत्रज्ञानाचा वापर समजा शेतकऱ्यांनी केला तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि तांत्रिकदृष्ट्या आपण जे मार्गदर्शन करता तो इथे त्याचा परिणाम दिसत आहे। निश्चितच शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे। क्या रिजल्ट है वो थोड़ा स्पष्टता से बताइए। मैं पिछले 6 साल से तरबूज लगा रहा हूँ। पिछले 2 साल से हमारे सामने जो सबसे बड़ी समस्या ये है कि आखिरी 15 दिनों में हमको डाउनी का बहुत ज़्यादा तकलीफ होती है और जिसके कारण हमको
समय से पहले हार्वेस्टिंग करना पड़ रही है, जिससे हमारे एवरेज के ऊपर थोड़ा सा परिणाम हो रहा है। ये जो खेत है, ये खेत मेरे खेत को लगा हुआ खेत है, इसलिए मैं रोज़ इसका निरीक्षण करता हूँ। मैंने भी आपके प्रोडक्ट का इस्तेमाल किया हूँ। अब जहाँ पर मेरे प्लाट में भी अभी तक डाउनी का जो प्रादुर्भाव होना चाहिए था वो दिखाई नहीं दिया है, परंतु इन्होंने जो मिल डाउन की 2 स्प्रे लिया है, मेरा अभी एक स्प्रे हुआ है, तो मैं एक और स्प्रे लूँगा। निश्चित तौर पर रासायनिक खेती के साथ साथ में यदि इस प्रोडक्ट का उपयोग किया गया तो किसानों को बेहतर से बेहतर रिजल्ट मिलेंगे। बहुत बहुत धन्यवाद सर।